मित्रांनो, आपल्या इलेक्ट्रिकल फील्डमध्ये एसी सर्किट या टॉपिकवरती नंबर ऑफ एमसीक्यू येत असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. तर त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे, तो बोर्डवरती बघू शकतात. बघा क्वेश्चनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, एका सिरीज आरएलसी सर्किटचे क्वालिटी फॅक्टरचे अचूक सूत्र कोणते? तर बघा तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहे आणि 4ही ऑप्शन एकदम अप्रॉक्सिमेट जवळपास मॅच होत आहेत. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनला तुम्ही कसं सॉल्व्ह करशाल? तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो पूर्णपणे फिक्स डाटाबेस क्वेश्चन आहे आणि ह्या डाटाबेस क्वेश्चनमध्ये तुम्हाला फॉर्म्युला पार्ट करणं मस्ट कंपल्सरी असतं. तर हा फॉर्म्युला जर कधी पाठ करायला गेला तर तुम्ही खूप कन्फ्युज होशाल. मेन म्हणजे सी वरती घ्यायचा की आर कुठे घ्यायचा, या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्युज होशाल. त्याच्यासाठी आपण एकदम शॉर्ट ट्रिक काढलेली, तर ती म्हणजे बघा एल अँड सी ची लव्ह मॅरेजची लव्ह स्टोरी. तर बघा फक्त एक तुम्ही स्टोरी मार्फत तुम्ही समजू शकतात की तिचं जो फॉर्म्युला असतो तर तो कसा पद्धतीने क्रिएट होणार आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण एकदम सिंपल अशी स्टोरी काढलेली, तर ती स्टोरीचे नाव आहे मित्रांनो एल सी ची लव्ह मॅरेज. तर मित्रांनो बघा विषय काय असतो, एल अँड सी नावाचे दोन कपल असतात. एल असतो मुलगा, सी असते मुलगी. तर दोघांचं खूप वर्षापासून प्रेम असतं. तर दोघांचा निर्णय असा होतो की बाबा आपण आता किती वर्षापासून एक कपल म्हणून राहायचं, आता आपण करायचं लग्न. तर बघा मित्रांनो, लग्न करण्याचा त्यांचा निर्णय असतो. मग ते जातात आर कडं, म्हणजे एलचे वडील असतात आर. आर कडे गेला ते सांगतात की पप्पा आमचं खूप वर्षापासून प्रेम आहे, तर आम्हाला लग्न करायचंय. आर सांगतात म्हणजे काका सांगतात की बघ भाऊ, आपल्या घरामध्ये लव्ह मॅरेज करणं शक्य नाही, आपल्या समाजामध्ये लव्ह मॅरेज करणं अलाऊ नाही. तर ते म्हणतात पप्पा आमचं 2-3 वर्षापासून प्रेम आहे, तुम्ही असं कसं काय सांगताय? वडील सांगतात भाऊ होणार नाही. तर मित्रांनो असे वादविवाद करण्यामुळे मग ते वडील म्हणतात की लग्न करणं शक्य नाही. तर ते निर्णय घेतात की आपलं लग्न तर करणारच आहे. जातात डायरेक्ट कोर्टामध्ये डायरेक्ट लग्न करून घरी येतात. तर घरी आल्यानंतर मित्रांनो मग त्यांच्या घरात परत वादविवाद होतात. कारण की वडिलांच्या मर्जीनुसार ते लग्न झालेलं नसतं. मग ते निर्णय घेतात की बुवा घरामध्ये वादविवाद होत आहे, त्यापेक्षा आपण एक काम करायचं, स्वतः आपलं मस्त वैयक्तिक घर बांधायचं. मग ते मित्रांनो घर बांधतात बघा. हे अशा प्रकारे ते घर बांधतात स्वतःचं, एल अँड सी. आणि दोघं जण मस्त प्रमाणे सुखी संसार हे करत असतात. मग सुखी संसार चालू असताना मग जे आर असतात, एलचे वडील, ते घरामध्ये एकटे पडले असतात. मग समाजाचे लोक म्हणतात की बाबा तुझे मुलं आहे मस्तपैकी घरामध्ये राहताय, एक स्वतःचं घर घेतलं, तू एकटा इथं काय करतोय? तू पण त्यांच्या ज्या घरामध्ये राहा मस्तपैकी सुखी संसारामध्ये, तू पण त्यांचा हिस्सा बन. तर मग आर जे असतात त्याचे वडील, तर ते डायरेक्ट तिच्या घरामध्ये येतात की ते सांगतात की बाबा मी काही एकटा राहत नाही, मी पण आता तुमच्यामध्ये राहतो. तर ते 1-2 दिवस राहतात, 4-5 दिवस राहतात मस्तपैकी. मग काही दिवसानंतर त्यांच्या घरामध्ये परत वादविवाद होतात. कारण की वडिलांची इच्छेनुसार ते लग्न झालं असतं. मग असं वादविवाद होत असतात. मग निर्णय असा असतो, की एल सांगतो, की "बाप्पा तुम्ही घरामध्ये वादविवाद घालताय त्याच्यापेक्षा एक काम करा, बाजूला परत एक घर आहे, तिथं तुम्ही मस्तपैकी राहा. विषय सॉल्व्ह होऊन जाईल. कारण की तुम्ही आमच्या जवळ असणार आहे. तुमचं पण वय झालेलं आहे. तुमचे काही मेडिकल वगैरे असतं, त्याचं पण मी तुमची काळजी घेणार. फक्त तुम्ही आमच्या घरांना राहण्याऐवजी बाजूच्या घरामध्ये राहा." तर असं त्यांच्या ठरतं. मग वडील पण म्हणतात, की "ठीक आहे बाबा, आपला मुलगा असं म्हणतोय त्याच्या इच्छेनुसार, तर आपण पण तसं करावं." मग बाजूला घर असतं मित्रांनो 2 मजली. आता वडिलांचे वय असतं 60च्या आसपास. मग वडील म्हणतात, "बाबा तू वरती जिना चढा हे कर, त्यापेक्षा मला खालच्या रूम बघ." मग ते काय करतात मित्रांनो, रूम बघतात. तर खालच्या रूम म्हणजे बघा, ही असते एक अपार्टमेंट आणि अपार्टमेंटमध्ये खालच्या रूम देतात. तर आर इथं असतो खाली. तर मग बघा मग आता मित्रांनो विषय असा येतो, की आर असतात खाली. म्हणजे बघा ही अपार्टमेंटमध्ये आर म्हणजे एलचे वडील असतात खाली. अशा प्रकारे ते राहत असतात. तर बघा मित्रांनो मग यांचं पण 2 मजली घर असतं एल आणि सीचं. मग ते यांचा विषय असा येतो, की बाबा जे आपलं 2 मजली घर आहे, तर याच्यामध्ये वरती कोण राहणार? तर आता मुलगा म्हणतो, की "बुवा हे घर मी माझ्या वैयक्तिक पैशाने खर्च केलेलं आहे. ना कोणी एक पण रुपया दिलेला नाही." तर तो म्हणतो, "मी वरती राहणार." तर असं त्याचं वैयक्तिक मत असतं. मग तो जो मुलगा असतो म्हणजे एल तो असतो वरती. कारण की त्याचं म्हणणं असतं, "मी मुलगा आहे, मी ताकदवर आहे, मी स्वतः माझ्या वैयक्तिक खर्चाने, पैशांनी हे घर बांधले, तर मी राहणार वरती." तर त्याच कारणाने मग तो एल असतो वरती असतो आणि जी सी असते म्हणजे जी मुलगी असते तर ती म्हणते, "बाबा तुम्ही खुश तर मी पण खुश. मला काही प्रॉब्लेम नाही. मी राहणार खाली." तर अशा प्रकारे ती असते खाली. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फॉर्म्युला एकदम सिंपल पद्धतीने क्रिएट होत असतो क्वालिटी फॅक्टरचा. बघा स्टोरी लक्षात ठेवा फक्त तुमच्यारी एल सीचे लव्ह मॅरेज. वडील असतात आर, 2 मजली घर असतं त्यांच्यावालं. घरामध्ये असतात सर्वात खाली म्हणजे आर, म्हणजे तिचे वडील कारण की असतं त्यांचे वय झालं असतं म्हणजे 60 वर्षाच्या आसपास असतात ते. ते म्हणतात मी जिना वगैरे चढणार नाही बाबा, मला फक्त खालचे मजला देऊन द्या. मी माझ्या सुखी संसार तिथं राहील. ठीक आहे. मग आर तिथं राहतात आणि यांचं असतं 2 मजली घर. हा म्हणतो मी घर बांधलेलं आहे. मी स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने घर केलेलं आहे. तर मी राहणार वरती. तर त्या नादामुळे तो असतो भाऊ वरती. आणि सी म्हणते बाबा तुम्ही जिथं असाल तिथं मी सुखी आहे. माझ्या माझ्या मी खाली राहील. तर त्याच्यामुळे ते असतात खाली.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा तुमच्या फॉर्म्युला इथं सिंपल पद्धतीने क्रिएट होत असतो आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलं होतं क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला. तर बघा यल असतो वरती म्हणजे यल आणि सी. तर ऑप्शन नंबर बी तुमच्याला येणार आहे बरोबर. तर बघा मित्रांनो, ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसत असेल ए आणि बी हे जवळपास हे सेमच दिसतं बी पेक्षा, कारण की इथं सी आहे वरती, यल आहे खाली. आणि पण ऍक्च्युअली मध्ये उत्तर असतं आपल्याला बी आन्सर, कारण की यल आहे वरती, कारण की तो म्हणतो हे जे घर आहे ते मी बांधलेलं आहे, त्याच्यामुळे यल असतो आपला नेहमी असतो वरती. तर मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करू शकतात किंवा या एका स्टोरी मार्फत तुम्ही समजू पण शकतात. जर का तुम्हाला क्वेश्चन आला, फक्त लक्षात ठेवायचे एल आणि सी ची लव्ह मॅरेजची स्टोरी. तर मित्रांनो, अशा प्रकारची एकदम सिंपल अशी ट्रिक होती. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.